आज सोमवार असल्यामुळे आम्ही सोमेश्वर मंदिरात चाललो होतो. श्रीनाथसोबत मी आणि आदित्य भैया चालले होते आणि आम्ही असे वेदांतला गेलो. वेदांतांच्या घरी गेलो. तिथं आमच्या भैया आणि आदित्य पोचले होते आणि वेदांत बघा कसं करतोय. वैष्णवी आणि श्रीनाथ भैया बोलत होते आणि श्रीनाथ आला बघा आदित्य सोबत बालिशपणा करत होता. आणि असेच आम्ही वेदांतला घेऊन सोमेश्वर मंदिराच्या रस्त्याकडे निघालो आणि आम्ही चाललो होतो, पण तिथल्या रस्ताच बंद होता म्हणून आम्ही परत माघारी आलो. अशा प्रकारे झाला आणि परत रिटर्न आम्ही चाललो होतो. हे पहा रस्ता बंद होता. आम्ही रिटर्न चाललो. तिथं आम्हाला सुरेश भैया भेटले. त्यांना म्हणलं काय, ते म्हणले काय नाही आणि आम्ही असेच निघालो. इथे नवनाथच्या तिकडून आम्ही असेच निघालो आणि हा बघा पुढे आल्यावर आम्ही पाहत होतो काय पुढे सगळा अंधारच होता आणि अशा भयानक रस्त्याने आम्ही निघालेलो होतो. तिथे कोणीही नव्हते. आम्हाला खूप भीती वाटत होती, तरी आम्ही निघालो. आम्ही तिथे जाऊन पोचलोच होतो. तेवढ्यात आदित्यने आले. फायनली आम्ही सोमेश्वर मंदिराच्या तिथे पोचले. हे पहा कमान. आत गेलो. आम्ही तिथे जाऊन थांबलोय आणि आदित्य आणि यांची वाट बघत होतो आणि ते सुद्धा आले पहा. आणि आम्ही आता मंदिरात चाललो होतो. आम्ही मंदिरात गेलो, देवदर्शन करण्यासाठी गेलो आणि तिथे देवसुद्धा निघले होते. ते देव पाहण्यासाठी खूप गर्दी होती. हे पहा गर्दी. आम्ही अंगारा लावला आणि तो देव निघलेला पाहिला. ते देवाचे दर्शन घेतले आणि देवाच्या गाभाऱ्यात जाऊन बसलो. आदित्यचं व्लॉगिंग चालले होते, त्यामुळे आदित्य व्लॉग करत अशा प्रकारे आपल्या व्लॉगचा आज एंड झाला.